गर्दी आहे. आणि फायनली आम्ही पोहोचत आहोत कसाऱ्याला. स्टेशन कसारा. सो आमचा नेक्स्ट प्रवास असा असणार आहे की आम्ही आता कसाऱ्याला पोचू. कसाऱ्यावरून आम्ही प्रायव्हेट जीपने जाऊ तिथे बेस विलेजला, जे की आहे बारी नावाचं बेस विलेज आहे. त्यानंतर तिथून आमचा ट्रेकिंगचा खरा प्रवास सुरू होईल, जो की बारी विलेजपासून जवळजवळ 6.6 किलोमीटर आम्हाला चालत चढत जायचं आहे शिखरावरती. आणि त्यानंतर ऑलमोस्ट आम्ही सकाळी 6च्या सुमारास तिथे पोहोचू. सो या स्टे ट्यून्ड. फायनली आम्ही निघालो आहोत कसाऱ्याला पोचून. आता आम्ही आमच्या मार्गावरती पोचतो आहोत. आम्हाला राणी आणि आमचे जिजू भेटलेत कसाऱ्याला. कल्याणवरून चढले ते आणि आता आम्ही निघालो आहेत आमच्या मार्गाला. फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे. जीपमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि रात्रीचे वाजले आहेत 12च्या दरम्यान झालेला आहे वेळ. आणि हा आमचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सुरुवात करत आहोत. आमच्या दिवसाची सुरुवात होते जीप सफारीने आणि मिशन ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. रात्रीचा गडद अंधार आणि आम्ही निघालोय कसाऱ्याहून बारी गावाच्या दिशेने. जीप घाट चढते एका वळणावरून दुसऱ्या वळणावर. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे डोंगरांची रांग. काळोखात फक्त जीपच्या हेडलाईट्स आणि मनात फक्त एकच उत्साह, कळसूबाई शिखर सर करण्याचा. ही एक साहसी सुरुवात होती, स्वप्नाच्या शिखराकडे नेणारी. चांगली झोप घेऊन आम्ही फायनली पोचलेलो आहोत बारी या गावात. आणि इथे वर भजन मंडळी सुरू आहेत. आणि अशा प्रकारे आमची जीप सफारी संपली. तुमची झोप झाली का दोघांची? हां, छान झोप झाली. प्रवास झाला बारी विलेजकडे प्रवास झालेला आहे. आणि मी आता इथे थोडी विश्रांती घेऊन फ्रेश होऊन आम्ही सुरुवात करू आमच्या ट्रेकला. रेडी फॉर ट्रेकिंग. येस. आतापासून धापा लागायला लागलाय का पोटाव? बघतो मी तुला. तू चाल फक्त पुढे. आता ही रात्रीची ट्रेक आपली सुरू झालेली आहे. आणि रात्रीचे आपले आता वाजलेले आहेत पाहून चाला दऱ्या खोऱ्या. ब्लॉगर्स लोकांनी आधी बघून चला. हो. राणी एडकलची आठवण आली का? हो, आठवण आली मला.
खाली दगड आहेत. येस. आणि अशा प्रकारे आमची बापरे, तिथे इमर्जन्सी लाईट आणली. घरातलं पप्पांचं उचलून इकडे दाखव. कॅम्पिंगची लाईट आली डायरेक्ट. इकडे दाखव. आपला पहिला स्टॉप इथे आम्ही थांबलोय. आमचा पहिला स्टॉप आहे. चढून आम्हाला 15 मिनटं झालेत आणि पहिल्या स्टॉप नंतर आम्ही पाणी पिण्यासाठी आणि निवांत म्हणून पहिला यहाँ से एक्चुअल ट्रैक स्टार्ट होगा और यही वो ऑरेंज गेट है जो निखिल भाई बोल रहे थे स्टार्टिंग में. यहाँ से दो लोग जाते हैं. करू बंद. सो आतापर्यंत आमच्या सहकार्याच्या म्हणण्यानुसार हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है. इथून खरी आमची ट्रेकिंगला सुरुवात होत आहे. हा जो गेट आहे या गेटपासून खरी कळसुबाई शिखरावर चढण्याची सुरुवात ही होत आहे आणि इथेच आम्हाला धापा लागत आहेत. आमचा दम निघाला आहे. पुढे कसा प्रवास होतो आम्ही लवकरच बघूया. मला दाखवण्याचा प्रयत्न करू. अंधार खूप आहे आणि ही खूप ॲडव्हेंचरस ट्रेक होणार आहे आमची. आमचा पूर्ण ग्रुप आहे सोबत आणि यस, बघूया पुढे काय होते. आतापासून धापा लागायला लागल्यात. गेट सोडून 2 मिनटं झालेत आम्हाला. खरं तर जड बॅग आणायलाच नको. वर 2 पाण्याच्या बॉटल्स, दॅट्स इनफ. पण आम्हाला वाटलं की आम्हाला रस्त्यात पाऊस लागू शकतो, त्यामुळे आम्ही आमच्या रेनकोट्स कॅरी केलेत आणि त्याच्यामुळे आमच्या बॅगचं वजन वाढलं आहे. प्रतिभाकडे आता बॅग सोपवली आहे आणि राणी आणि पराग येत आहेत मागून. प्रतिभा, हाऊस द जोश? चलो 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 चलो.
खडतर होत आहे. चढती आहे. सो यस, प्रतिभा भरभर भरभर चढत आहे. ती आहे प्रतिभा. कॅन शो यू दिस. बघा ती कशी चढते. तिच्या मागे आमचे 2 धुरंधर रक्षंता आणि पराग सर. ओके, शेवटी आम्ही एका दुकानापर्यंत पोचलोय. येस, मी पण बसतो. घामाने लदबद प्रतिभा, राणी, पराग आणि मी पण. हां, आणि या ट्रेकला आम्हाला आमचा परम मित्र प्रतिभा जस्ट बोलली की पशा पाहिजे होता आणि चढताना अजून जास्त आनंद आला असता. एका जागेवर बसून राहिला असता, पशा चढला नसता असं हिचं म्हणणं आहे. काय माहिती, पशा कमेंट करून सांग तू चढला असता की नाही. पण मला नाही वाटत पशा तू चढला असता. पण ठीक आहे. पशाचा स्वभावच आहे टांग द्यायचा. सो त्याने दिली आहे टांग. येस येस, चलो. कसं वाटतंय? मस्त. राणी बघ आता आली. थकली का? आम्ही आता 25 ते 30% रस्ता कव्हर केलेला आहे आणि अजून पुढे मला वाटते 70% आमचं कव्हर करायचं बाकी आहे. आणि घामाच्या धारा लागलेल्या आहेत. असं वाटलं होतं की वर आम्हाला थंडी वाजेल, पण घामांनी पूर्ण अंग भिजलं आहे आणि मजा येते. मित्रांनो, इतकं वर जायचं आहे आम्हाला. पाऊस पडतोय आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. ढगांमध्ये पाऊस बघण्याचा प्रयत्न करतो. हां, पाऊस सुरू झालेला आहे, जाणवतोय पाऊस. ओके, आम्हाला आता तिथपर्यंत चढायचं आहे. आम्ही ऑलमोस्ट किती आपण 35% 35% आम्ही ट्रेक कव्हर केलेली आहे. आणि हा रस्ता सरळ आहे आता तरी सध्या, पण आम्ही खूप खडतर रस्ते पार करत इथपर्यंत पोचलोय. आणि हा रस्ता बघा, इथून पुढे अजून वर जायचं आहे आम्हाला. आहा, मजा येणार आहे, खूप मजा येते. धापा टाकत आम्ही चाललोय. पण हां, प्रत्येक स्टॉपला आपण पुनरुज्जीवित होतोय आणि पुनरुज्जीवित झाल्यानंतर पुन्हा चालण्याला जोम येतोय. जोमाने आम्ही सुरुवात करतोय. प्रत्येक स्टॉप नंतर आम्ही जोमाने सुरुवात करतोय चालायला. असे स्टॉप येत राहोत आयुष्यात आणि आम्हाला भरारी देत राहो चालण्याची, जीवन जगण्याची. काय बोलते प्रतिभा? येस. सो आता प्रतिभाकडून मी बॅग घेतलेली आहे. फायनली आमची आयर्न लेडी प्रतिभा. चला इंगड़े फैमिली, चलो. भाई मजा आ रहा है क्या? हाँ? मजा आ रहा है ना? मैं वीडियो काटते. क्या हो गया? खाया नहीं? अरे यार, ग्लूकोज पानी चाहिए क्या तुझे? है ना? चेहरे का तो पता. ओके चलो. एकदम खतरनाक ट्रेक होते ही आमची. हाँ हाँ हाँ.
इथून पुढे ट्रेक ही थोडी अवघड होत जाणार आहे. त्याच्यासाठी इझी करण्यासाठी आम्ही इथे पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहे. ग्लुकॉन-डी दोघं बहीण भाऊ बनवत आहे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ मजा पाहत आहे. काय बनवत आहे? कुठला पॅक आहे? ग्लुकॉन-डी पॅक ऑरेंज फ्लेवर. ह्याच्याने बराच आपल्याला स्टॅमिना मिळतोय. ट्रेकिंगला कंपल्सरी करून टाकूया आपण. आपल्याकडे अजून एक बॉटल आहे. एक बॉटल आहे अजून. होऊन जाईल ना. हे करून घेऊ का मी? याचं हे कुठे आहे? हे या माझ्या हातात. राणीजवळ आहे. ओके, एकदम स्ट्रॉंग झालं. स्ट्रॉंग आहे ना. त्याने जरा बरं वाटतंय ना.
आता ढगांनी हे डोंगर आच्छादित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोड्या वेळापूर्वी जसा नजारा होता तो आता पूर्ण विलुप्त झालेला आहे ढगांमध्ये. क्वचितच तुम्हाला दिसेल. आणि हे आमचे ट्रेकर्स आमचे जाबाज ट्रेकर्स ज्यांनी फायनली 5 मिनिट 10 मिनिट करत ही ट्रेक कंप्लीट केलेली आहे. सर्वांसाठी चिअर्स. हिप 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 हिप. कसं वाटतंय प्रतिभा? फायनली तू आता खूप जवळ आहे तुझ्या फायनली तुझ्या टार्गेटच्या तू जवळ आहेस. ये पाऊस भाई साहेब पूर्णच गायब झालं. 2 मिनिटात गायब झालं प्रतिभा. हो 2च मिनिटात गायब झालं का? मी 2 मिनिट पूर्वी दाखवलं. हा तो शूट करता
करसुबाई शिखर आम्ही सर केलं आणि पूर्ण ढगांच्या आच्छादनामध्ये आम्ही होतो. हे बघा, तुम्ही अजूनही बघू शकता की आम्ही अजूनही ढगांमध्येच आहोत. सो हा जो अनुभव आहे हा अतिशय विलक्षण. पहाड़ों के पार जाकर आए, पहाड़ों के पीछे पहाड़ों के पीछे वाली दुनिया. इथून तिथे जाऊन चढत हे हा जो पॉइंट आहे त्याच्या पण वरती एक पॉइंट आहे आणि त्याच्या पण वरती अजून एक पॉइंट आहे आणि त्याच्या पण वरती एक पॉइंट आहे. नंबर मस्त 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 मस्त. सर्वांना सलाम. आणि शेवटी